नमस्कार. आजचा आपला विषय आहे वाचन चळवळीची शासनकृत थट्टा. शासन आपल्याला खूप विषय पुरवते सध्या आपली बाजू मांडायला, आपलं म्हणणं मांडायला. भाषा साहित्य संस्कृती क्षेत्राच्या वतीने रोज एक नवीन विषय या शासनाच्या संदर्भामध्ये आपल्यासमोर उपस्थित होऊन राहिलेला आहे. आता शासनाने गेल्या 3 दिवसापूर्वी एक शासकीय निर्णय काढलेला आहे. म्हणजे गेल्या वर्षीपासून सुरूच झालेला आहे. हा आहे महावाचन उत्सव. काय फंटास्टिक आहे. वाचन कधी महा असतं का? महा कसं काय असू शकतं? वाचन उत्सव असू शकतो महा. इथून सुरुवात आहे त्या शासकीय निर्णयाची. किती थोर लोक असतील ज्यांची मराठी इतकी दिव्य आहे. खरं म्हणजे आधी सगळ्यात पहिले तर आता मागणी ही करायची वेळ आलेली आहे की हे जे नेहमी बोलण्याची वेळ येते याचं मुख्य कारण असं दिसतंय एकूण आम्हाला की मुळामध्ये मराठी भाषा विभागाशी संबंधित असलेले जे कुठले निर्णय करते असतील, या विभागात जे कुठले प्रशासकीय अधिकारी म्हणून येत असतील, त्यात असतील, काय असतं, व्हेटरनरी मधला माणूस मराठी भाषा विभागात येतो, कुठला तरी पशुसंवर्धन, अजून कुठला तंत्रशिक्षण, अजून अनेक खात्यांमधून काहीतरी. त्याचा मराठी भाषा साहित्य संस्कृतीचं आकलन किती असतो, साधे पदवीधर तरी असतात का, जरा हे आम्हाला कळलं पाहिजे. हे सगळं जे घडतं आहे ना, हे आमच्या मते याचं मूळ कारण असं आहे की भाषा साहित्य संस्कृती वाचन ग्रंथव्यवहार या सगळ्यांचं गांभीर्य कळण्यासाठी जी किमान पात्रता भाषा साहित्य संस्कृतीमधली असावी लागते, किमान पदवीधर असावा लागतो, अशांशिवाय कोणाचीही नियुक्ती या विभागांमध्ये प्रशासकीय आणि निर्णय घेण्याच्या ठिकाणी करणं बंद करा. अदरवाईज रोज राज्यासमोर असे थट्टा करणारे शासन निर्णय येत राहतील आणि या शासनाची अशी बदनामी होत राहील. आणि आम्हा लोकांना प्रत्येक वेळेला हे शासनाला सांगत राहावं लागेल पत्र लिहून रोज. ही वेळ सध्या जी आलेली आहे गेल्या काही वर्षामध्ये, याचं मुख्य कारण आमच्यासारख्यांना जे वाटतंय ते हेच आहे की मुळामध्ये कुठेही न चालणारे अधिकारी तुम्ही मराठी भाषा विभागात पाठवता का, की कुठेही नको असलेले? हे प्रश्न उपस्थित व्हायला लागले आहेत आता लोकांमध्ये. असं म्हणायला लागले आहेत लोक. आम्ही मोठ्याने म्हणतो, लोक फक्त एकमेकांच्या कुजबूज करतात. आम्हाला कुजबूज करता येत नाही. आम्हाला जे आहे ते रोखठोक ठामपणे सांगता येतं, बेधडकपणे सांगता येतं. आम्ही काही गैर सांगत नाही आहे, चुकीचं सांगत नाही, राज्याच्या हिताचं सांगतोय. जनतेच्या, लोकांच्या, वाचन चळवळीच्या, भाषा साहित्य संस्कृतीच्या कळकळीने तळमळीने सांगतोय वर्षानुवर्ष. आणि सरकार तितक्याच कळकळणी आणि तळमळीने त्याकडे दुर्लक्ष करत आहे. चाललं काय शासन प्रशासनात महाराष्ट्राच्या गेल्या काही वर्षांपासून हे? आमचं तर म्हणणं आता असं आहे की आता आम्ही एक स्वतंत्र पत्र लिहिणार आहोत, ही मागणी करणार आहोत की उद्या मराठी भाषा विभागामध्ये सुद्धा जे पूजा खेडकर प्रकरण आपण ऐकतोय गेले 15 दिवस झाले सगळीकडून, या निर्माण होऊ नयेत. याच्यासाठी किमान पात्रता मराठी भाषा विभागात आणि मराठी भाषा विभागाशी संबंधित सर्व शासकीय संस्था, सरकारच्या भाषा साहित्य संस्कृती ज्या आहेत, इथे जे काही तुम्ही अधिकारी नेमाल, प्रशासकीय अधिकारी नेमाल, निर्णय घेणारे अधिकारी नेमाल, सचिव नेमाल, उपसचिव नेमाल, मराठी भाषा सचिव नेमाल, यांना किमान मराठी भाषा साहित्य संस्कृतीची काय पात्रता आहे हे जरा कळू द्या राज्याला. तर प्रत्येक गोष्ट माहिती अधिकारातच विचारत राहायची का आम्ही? आणि ती पर्सनल किंवा व्यक्तिगत आहे म्हणून टाळत राहायची? हे काय व्यक्तिगत आहे? अधिकारी ही व्यक्तिगत बाब नाही आहे, प्रशासकीय सेवा आहे. कळलं पाहिजे आम्हाला कोण लोक आहेत आमच्या मराठी भाषा साहित्य विभागाचं हे संपूर्ण निर्णय घेणारे, निर्णय करते. त्याचे हे परिणाम आहेत की शासनाच्या असे निर्णय निघतात आणि आम्हाला हे सगळं शासनासमोर, मुख्यमंत्र्यांसमोर, मराठी भाषा मंत्र्यांसमोर, उच्च शिक्षण मंत्र्यांसमोर सतत मांडावं लागतं. मंत्र्यांनी सुद्धा गांभीर्याने आम्ही काय म्हणतोय त्याच्याकडे लक्ष द्यावं. आणि आता तर आम्ही स्वतंत्र पत्र लिहितो मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळ आणि महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीतर्फे की मराठी भाषा विभाग आणि त्याच्याशी संबंधित सगळ्या मंडळं, संस्था, याचे जे काही निर्णय करते असतात, अधिकारी असतात, सचिव, उपसचिव, काय जे कोणी असतील ते, या पदांवर तुम्ही ज्या नेमणुका कराल त्याच्यासाठी वाटल्यास एक आदेश काढा स्वतंत्र कार्यालयीन. तुम्ही इतके आदेश रोज काढता ना, त्या एक हाही काढा की या विभागामध्ये ज्याची कोणाची प्रतिनियुक्ती होईल, नियुक्ती होईल, काय बदली होईल,
त्याच्याजवळ किमान भाषा साहित्य संस्कृतीमधली आवश्यक पात्रता असणं अपरिहार्य आहे, ऑप्शनल नाही, ऐच्छिक नाही. असं केल्याशिवाय आणि असे अधिकारी नेमा होते एकेकाळी की ज्यांना भाषा साहित्य संस्कृती वाचन व्यवहार ग्रंथव्यवहार यांचा नुसता उत्सव करत नाही आहे, करायचा नाही आहे, नुसती गर्दी जमवायची नाही आहे, ज्यांना त्यातलं काही गांभीर्याने कळतं आहे, तरच राज्याला शासनाला प्रशासनाला मंत्र्यांना ते नीट काही सुचवू शकतील ना. नाही तर हे असे निर्णय रोज येतील. आता जे काही आलेलं आहे हा याच्यावर का बोलावं लागतंय? कारण त्याची सुरुवातच महावाचन नावाच्या काहीतरी, ही कोणती संज्ञा हो जरा आम्हाला सांगा ना उलगडून. महावाचन म्हणजे काय? आमचं मराठी कच्चं असेल आणि तुमचं फार चांगलं असेल तर आम्हाला समजावून सांगा. वाचन हे महा कसं असतं? उत्सव समजू शकतो आम्ही महा असतो. तुम्ही उत्सव करताय महा की वाचन करताय महा? कशालाही कोणतेही विशेषण लावलं भाषेमध्ये, ही काय मराठी आहे का? मराठीची थट्टा आहे ही, नुसतीच वाचन चळवळीची नाही आहे. दुरुस्त करा, ते मागे घ्या आधी तो निर्णय. ज्या त्रुटी आम्ही दाखवल्यात पत्र पाठवून काल मुख्यमंत्र्यांना, मराठी भाषा मंत्र्यांना, त्याचा गांभीर्याने विचार करा. हास्यास्पद आहे हे. वाचन हे महा कसं असणार? हे जे कोणी महान लोक आहेत ना, त्यांना उत्सवाशिवाय गर्दी जमवण्याशिवाय किंवा मंत्र्यांसमोर आपण काहीतरी फार भव्य दिव्य करून दाखवून त्यांची लोकप्रियता वाढवतो आहे असं करून दाखवल्याशिवाय बाकी काही कळत नसतं का? याचं काही गांभीर्य कळत नाही का त्यांना? आम्ही जे वारंवार बोलतो ते लिहितो ते. वाचन ही निरंतर संस्काराची चळवळ आहे. ही निरंतर वाचन संस्काराच्या महाराष्ट्रात चाललेल्या गेल्या 150 वर्षाच्या वाचन चळवळीची शासकीय थट्टा चाललेली आहे अशा निर्णयाद्वारे आणि अशा महावाचन उत्सवाद्वारे. कोट्यवधी रुपये खर्च करून 8,70,00,000 किती दिवसांसाठी? 1.5 महिन्यात 2 सरकारी विश्व मराठी संमेलनं, ज्याच्यावर आम्ही सरकारला वारंवार पत्र लिहिले आणि सांगितलं की हे बंद करा, हे तुमचं काम नाही आहे ना, आम्ही आहोत ना त्यासाठी, आमच्या संस्था आहेत ना, त्यांच्या मागे उभे राहा. 10 कोटी 20 कोटी रुपये 6 दिवसात 2 वर्षात खर्च केले सरकारने. कशावरती? गर्दी जमवण्यावरती, रिकाम्या खुर्च्यांसाठी, त्या खुर्च्या भरवण्यासाठी. त्या 20 कोटी रुपयामध्ये तुम्ही राज्य मराठी विकास संस्थेच्या निवृत्त झालेल्या आणि होऊ घातलेल्या लोकांच्या पेन्शनचे प्रश्न सोडवा ना, ग्रंथालयांचे प्रश्न सोडवा, गाव तिथे ग्रंथालय न्या, प्रत्येक गाव पुस्तकाचं करा, अभ्यासिका वाढवा, मुक्तद्वार वाचनालय वाढवा, त्याच्यावर खर्च करा ना पैसे. शालेय ग्रंथालय समृद्ध करा, ग्रंथपाल नेमा, त्यांची पदं भरा. शालेय ग्रंथालय आणि अवांतर वाचन जे आहे शालेय ते अधिक बळकट करा त्याच्या अभ्यासक्रमांमध्ये. ही एक निरंतर करण्याचं काम आहे का? 1.5 महिन्याचं काम आहे का वाचन चळवळ? आणि ते अमिताभ बच्चन 1.5 महिन्यामध्ये ब्रँड अँबॅसेडर तुम्ही नेमणार आणि अख्ख्या महाराष्ट्रातल्या 12 कोटी मराठी जनतेच्या मुलांवरती तुम्ही वाचन संस्कार 1.5 महिन्यात करणार? किती हास्यास्पद चाललंय हे. थट्टा चालवत आहे तुम्ही आमच्यासारख्या लोकांची, जे वर्षानुवर्ष 150 वर्ष आमच्या आधीच्याही पिढ्यांनी आम्हाला जो संस्कार दिला. निरंतर चाललेली चळवळ आहे ही महाराष्ट्रामध्ये. तुम्ही तिची अशी थट्टा नका करू. सेवाभावी संस्थांची, त्यांच्या कामांची, वाचन समूहांची. 22 जुलै ते 30 ऑगस्ट म्हणजे सुमारे केवळ 1.5 महिना हा महावाचन, तथाकथित महावाचन उत्सव 8,70,00,000चा 1.5 महिन्यात खर्च करणार तुम्ही. अरे 8 कोटी रुपयाची किमान पुस्तकं तर द्या शालेय ग्रंथालयांमधून, मुलांपर्यंत पोचणारी, आयुष्यभर त्यांच्याजवळ राहतील ना. आयुष्यभराचा संस्कार आहे तो. अमिताभ बच्चन 1.5 महिना ब्रँड अँबॅसेडर राहून हा संस्कार नाही घडवणार आहे त्यांच्यावरती. आणि त्यांच्या एकट्यावर काय जबाबदारी ही या निरंतर चळवळीची? कोणावर काय जबाबदारी देत आहे राज्य? हे काय अमिताभ बच्चन यांचं काम आहे का? कशासाठी तुम्ही हा उद्योग करताय, खटाटोप करताय, थट्टा करताय आमची? वाचन संस्कृती अशी 1.5 महिन्यात फक्त लोकप्रिय अभिनेत्यांना घेऊन 8 कोटी रुपये 1.5 महिन्यात खर्च करून अशी वाढणारी बाब असते का? कोणाच्या सुपीक डोक्यातून निघाली ही कल्पना जरा कळू द्या महाराष्ट्राला. मागणी आहे आमची ती. कळू तर द्या आम्हाला काय चाललंय ते.
वाचन संस्कार करणाऱ्या शालेय ग्रंथालयांची अवस्था काय आहे? ग्रंथपालांची पदं तिथे रिक्त आहेत, तर तुम्ही का भरत नाही? आमचा तो नरेंद्र रांजेवर मेला बिचारा ग्रंथपाल बुलढाण्याचा, हे सांगून सांगून पत्रव्यवहार करून आरडाओरडा करून. ती भरा ना आधी. शालेय ग्रंथालय बळकट करा. ती प्राथमिक वाचन संस्कार केंद्र आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र जसं असतं ना गावात, ती बळकट करा ना. त्याच्यावर पैसे खर्च करा. तिथे कमी पैसे लागतील. तुमच्या 20 आणि 8 28 कोटी रुपये जे तुम्ही खर्च करताय ना एकूण, गेल्या वर्षीच्या उत्सवावरची पुन्हा अजून 8 कोटी वेगळे धरून 30-40 कोटी रुपये तुम्ही फक्त 2 महिने 6 दिवसावर खर्च करताय. तर अवांतर वाचनाला मुलांना सातत्यानं प्रवृत्त करा. 1.5 महिन्यात महावाचन कसं काय करणार आहे? महावाचन तुम्ही 1.5 महिन्यामध्ये? महाचळवळ, महावाचनाची, महासंस्कार 1.5 महिन्यात इन्स्टंट वाचन संस्कार होतो का? हे काय आहे? हे काय कारस्थान आहे? कोणाच्या डोक्यातलं आहे? आणि त्यातही हे कोण करणार? तर रीड इंडियाच्या सहकार्याने करणार का? शासनाचा विभाग नाही आहेत? आतापर्यंत कोण करत होतं शासनाचं हे काम? रीड इंडिया करत होती का? कुठून आली ही? का आली? कशा करता आली? आजपर्यंत का नव्हती आली ना? आजच का गरज पडली तुम्हाला तिची? अतिशय समृद्ध असं ग्रंथालय संचालनालय, अतिशय समृद्ध असा शालेय शिक्षण विभाग आहे, अतिशय समृद्ध असा उच्चतर आणि तंत्र शिक्षण विभाग आहे, आणि अतिशय समृद्ध अशा शासनाच्या राज्य मराठी विकास संस्था आहेत, संस्कृती मंडळ आहे, विश्वकोश मंडळ आहे. हे कशाचा संस्कार घडवत आहेत? वाचनाचाच घडवत आहेत ना. रीड इंडिया कुठून आला इथे मध्ये? शासनाचे सगळे खाते, विभाग, मंडळ, समित्या सगळं सोडून मुख्य यंत्रणा कोणती हे राबवणारी? तर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद. योजना राबवली जाणार 12वी पर्यंत. 12वी काय प्राथमिक शिक्षणात येतं का? पुस्तकांचं गाव तुम्ही राज्य मराठी विकास संस्थेकडून राबवणार, ते ग्रंथालय संचालनालयाकडून राबवणार नाही. आणि ही योजना तुम्ही प्राथमिक शिक्षण परिषदेकडून राबवणार. ती का नाही मग राज्य मराठी विकास संस्थेकडून राबवणार? ती का नाही ग्रंथालय संचालनालयाकडून राबवणार, ज्यांची ही कामं आहेत? हे कुठून आलं नवीन असं महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद राबवण्याकरता? काय त्या काही तारतम्य, काही तार्किक का आहे काय? हे ज्याला जे वाटेल त्यांनी त्याच्याकडे ते काम सोपवायचं. काही शासकीय कामकाजाच्या पद्धतीचं इतकं उल्लंघन का चाललं काय मुळामध्ये? हे सगळं शासन प्रशासनाला. सकाळमध्ये एक छान बातमी आहे, तिचा उल्लेख मी नंतर करतो. गेल्या काही वर्षापासून आम्ही हे पाहतो आहे की शासन प्रशासनाला केवळ उत्सवी, करमणूक प्रधान, टाळ्याबाज, गर्दी जमवणारं आणि मंत्र्यांना हवी असलेली गर्दी त्यांना दाखवून प्रसन्न करवून घेणारं असं राज्य चाललंय का? भाषा, साहित्य, संस्कृती, वाचन अशा व्यवहारासाठी एवढं केलं म्हणजे शासनाची जबाबदारी पार पाडली गेली असं होतं का? हे असं सुचवणारे विद्वान, तज्ज्ञ, अनुभवी, अभ्यासक कोण अधिकारी आहे? जर यांची नावं आम्हाला कळली पाहिजे. तो एकदा आम्हालाही कळू द्या. आम्हाला काही शिकता येते का बघू ना त्यांच्याकडून. आम्ही असं काही, आमच्याकडून तर काही शिकायचं नाहीच आहे त्यांना. आम्ही तर प्रशिक्षण द्यायला तयार आहे, पत्र लिहून सांगितलं आम्ही, पण इच्छाच नाही आहे शासनाची ना प्रशासनाची. इथे 40 वर्ष सरकार ग्रंथालय, जो कणा आहे वाचन चळवळीचा, ग्रंथालय सेवक, आणि महाराष्ट्रातली सार्वजनिक ग्रंथालय चळवळ देशातली सगळ्यात समृद्ध आदर्श चळवळ आहे. इतकी ग्रंथालय कोणत्याही राज्यात नाही आहेत. आहे ती तुटपुंजी आहेत, पण एवढी नाही आहेत बाकीच्यांजवळ. ग्रंथालय कायदा आहे समृद्ध असा, ग्रंथालय परिषद आहे, ग्रंथालय संचालनालय, त्यांची उज्ज्वल कामगिरी आहे. त्यांच्या वेतन श्रेणीचा तुम्ही प्रश्न सोडवू शकत नाही. 1200 रुपये 2000 रुपये महिन्यावर टाचा घासायला लावताय आणि भरायला लावताय त्यांना आयुष्यभर. आणि त्यांच्याकडून ग्रंथसेवा मागताय तुम्ही. वाचन संस्कार त्यांनी घडवायचं आहे. ते आहेत ब्रँड अँबॅसेडर खरे वाचन चळवळीचे. तुम्ही कुठून ब्रँड अँबॅसेडर आणले धरून हे नवीन? राज्य मराठी विकास संस्थेसारख्या निवृत्त झालेल्या आणि होऊ घातलेल्या कर्मचाऱ्यांच्या तुम्हाला सेवा घेतलेल्या, दिलेल्या
त्यांच्या निवृत्ती वेतनाचा प्रश्न तुम्हाला सोडवता येत नाही, तेवढी संवेदनशीलता तुमच्यात नाही आहे, तुमचा जो पैसा नाही आहे त्याच्यासाठी. असा पैसा आहे निष्कारण खर्च करायला. हा जो सगळा प्रकार आहे, हा जो सगळा व्यवहार आहे म्हणजे भाषा साहित्य संस्कृतीच्या क्षेत्राकडे सरकार आतापर्यंत केवळ उदासीनतेने पाहत होतं असं आम्ही म्हणत होतो. आता तर केवळ थट्टा चालवलेली आहे शासन प्रशासनाने या क्षेत्रांची. शालेय ग्रंथालय समृद्ध करण्यासाठी तुमच्याजवळ पैसे नाहीत, तिथे ग्रंथपालांची रिक्त पदं भरायला तुमच्याजवळ पैसे नाहीत, 1.5 महिन्याच्या उत्सवी आणि लोकप्रिय अशा अभिनेत्यांना देण्यासाठी तुमच्याजवळ पैसे आहेत. तेच पैसे निरंतर वाचन संस्कार योजना आखण्यामध्ये घालवा. निरंतर वाचन संस्कार योजनेची एक प्रारूप ठरवा, तज्ज्ञ समिती नेमा त्याच्याकरता. सगळे अधिकारी शासनातले प्रशासनातले यातले काही तज्ज्ञ नाही आहेत, त्यांना यातलं काही कळत असतं तर हे बोलायची वेळ नसती आली. ती राबवण्यासाठी पैसे खर्च करा, त्याच्यासाठी निधी द्या. असे निरर्थक का खर्च करताय? जनतेचे पैसे उधळताय केवळ काही दिवसांवरती आणि ब्रँड अँबॅसेडरवरती आणि रीड इंडियावरती. तुम्हाला वाचन संस्कार करायचा आहे की वाचनाचा नुसता उत्सव साजरा करायचा आहे? त्याचं फक्त उत्सवी आयोजन आम्ही करून दाखवलं, आपल्या फक्त अहवालात लिहायचं आहे आणि सांगायचं आहे फक्त की वा आम्ही हे केलं वाचन संस्कारासाठी. त्यांनी काही होत नाही हो, निष्कारण पैसा खर्च होतो. आम्हा लोकाला निरंतर वाचन संस्कार योजना हवी आहे. महावाचन उत्सव नको आहेत वाचनाचे, संस्कार हवे आहेत वाचनाचे. आणि ती राबवायला अमिताभ बच्चनची गरज नाही, कारण गेले 150 वर्ष कोणत्याही अमिताभ बच्चनने ती राबवलेली नाही आहे. त्याच्यासाठी निरंतर काम करणाऱ्या सेवाभावी आणि शासकीय यंत्रणा आणि कार्यकर्त्यांची गरज आहे. अशा उत्सवी आयोजनावर जनतेचे कोट्यवधी रुपये उधळणं बंद करा. तुलनेने आता नव्याने सक्रिय झालेला जो आंतरराष्ट्रीय मराठी मंच आहे, ज्याचं आम्ही स्वागत केलं, सध्या त्यांनी उत्सवी वळण न घेता चर्चात्मक कार्यक्रम, समस्या समजून घेणे, परदेशातल्या मराठी लोकांच्या काय तिथे हवं आहे ते पाहणे, सूचना करणे, हे जे सुरू केलं आहे ते अधिक गरजेचं आहे, अधिक स्वागतार्ह आहे. या पद्धतीने वळण द्या सगळ्या शासकीय संस्थांच्या भाषा साहित्य संस्कृती विषयक कार्याला, तर त्यातून काही निष्पन्न होईल. उत्सवाने काहीच निष्पन्न होणार नाही आहे या, आणि महावाचनाने तर मुळीच होणार नाही, वाचनच होणार नाही आहे. महावाचनामध्ये महाउत्सव असेल तो. सकाळमध्ये बातमी जी आहे ऑनलाईन, फार महत्त्वाची अप्रतिम बातमी आहे, जी ओतून लिहिल्या गेलेली बातमी आहे. त्या बातमीत असं म्हटलं आहे की काही वर्षामध्ये साहित्याचा गंध नसलेल्या अधिकाऱ्यांच्या मदतीने, माझं तर म्हणणं आहे की भाषा आणि संस्कृतीचाही गंध नसलेल्या हे त्यात भर टाकायला पाहिजे होती, केवळ उत्सव संमेलने मेळावे भरवले जात आहेत. काय खोटं आहे याच्यामध्ये? खोटं असेल तर सरकारने खुलासा करावा की सकाळची बातमी खोटी आहे, दिशाभूल करणारी आहे, चुकीची आहे, गैरसमज पसरवणारी आहे. म्हणावं ना. म्हणू शकता का? नाही म्हणू शकत. कोट्यवधीचा चुराडा केला जातोय सकाळची बातमी म्हणते, आम्ही म्हणतोय तेच बातमी म्हणते. निष्पन्न शून्य हे बातमी सांगते. हे फार गंभीर आहे. हे ताबडतोब थांबलं पाहिजे, ताबडतोब त्वरित थांबलं पाहिजे. या तथाकथित महावाचन उत्सवाच्या शासन निर्णयाच्या संबंधानं हे जे सारं आपल्याला बोलायची संधी दिली आहे सरकारने, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आम्ही, त्या विद्वान अधिकाऱ्यांचे सुद्धा, ज्यांनी संधी दिली. आम्ही हे जे बोलतोय हे सगळं व्यक्त करणारं पत्र आम्ही कालच मुख्यमंत्र्यांना तो शासन निर्णय बघितला तेव्हा पाठवलेला आहे, शालेय शिक्षण मंत्र्यांनाही पाठवलेलं आहे. प्रत्येक गोष्ट शासनाला उत्सव म्हणूनच का करावीशी वाटते विचारलं आहे आम्ही. त्याच्यामध्ये वाचन हा संस्कार आहे, उत्सव नाही, हे म्हटलंय आम्ही. ते गर्दी करून उत्सव साजरा करण्याचं काम नाही आहे. ते व्यासपीठीय करमणूक प्रधान गर्दी जमवण्याचं, टाळ्या घेण्याचं आणि तारीफ करून घेण्याचं आणि आम्ही काहीतरी केलं हे सांगण्याचं काम नाही आहे. असं करणं ही थट्टा आहे वाचन चळवळीची.
वाचन हे व्यक्तिगत माध्यम आहे, गर्दीचं माध्यम नाही आहे, समूहाचं माध्यम नाही आहे, व्यक्तिगत माध्यम आहे. कारण ते व्यक्तिगत संस्कार करतं. तेव्हा कुठे समाज संस्कारित होतो? एक निरंतर संस्काराची चळवळ आहे ती, 1.5 महिन्याची नाही आहे ती, अल्पायुषी. हे शासनाला आम्ही या शब्दात पत्रामध्ये कळवलेलं आहे. कोण तिथे पत्र वाचतं की वाचत नाही, मंत्र्यापर्यंत पोचतं की पोचत नाही, आणि त्यांना सुद्धा त्यातलं जे काही कळायचं आहे ते नीट कळून त्याचं गांभीर्य लक्षात येतं की नाही, काहीच कळायला मार्ग नाही आहे. या वाचन संस्कार, निरंतर वाचन संस्कार चळवळीसाठी 1.5 महिन्याचे उत्सव बंद करा, ब्रँड अँबॅसेडर नेमणं बंद करा, 8-8 कोटी रुपये उधळणं बंद करा. अगोदर ते पैसे गाव तिथे ग्रंथालय आहे का यार? प्रत्येक गावात ग्रंथालय आज तरी महाराष्ट्रात किती वर्ष झाली महाराष्ट्र निर्माण होऊन? 64 वर्ष होतील ना. शालेय ग्रंथालय समृद्ध करा, केली का बळकट तुम्ही? तिथं क्षीण होत गेली. कोणत्या वाचन चळवळीबद्दल बोलताय तुम्ही? तुम्ही उत्सवाबद्दल बोलताय, चळवळीबद्दल नाही बोलत आहे, वाचन संस्काराबद्दल नाही बोलत आहे. शासन निर्णय तुमचा. ग्रंथपाल नेमा, ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांचे आधी प्रश्न सोडवा, हे आवश्यक आहे. कारण वाचन संस्काराचे ते मगाशी मी म्हटल्याप्रमाणे प्राथमिक आरोग्योपचार केंद्र आहेत, ती वाढवा, ती आधी गावोगावी हवीत. वाचन संस्काराला ब्रँड अँबॅसेडरची गरज नाही आहे, तेच ब्रँड अँबॅसेडर आहेत. वर्षानुवर्षे वाचन संस्काराचे गेले 150 वर्षांपासून महाराष्ट्रात इतिहास आहे हा. शासनानं अशा असंख्यांना ब्रँड अँबॅसेडर म्हणावं, करावं, बांधून द्यावं त्यांना जास्तीचं ते काम करण्याबद्दल. एकट्या अमिताभ बच्चनवरती ती जबाबदारी टाकून काय उपयोग आहे? असेल थोर असेल लोकनेता, तो अभिनेता, त्याच्याबद्दल कोणाचाच दुमत नाही आहे. मुद्दा अमिताभ बच्चन हा नाहीच आहे इथे, मुद्दा शासन हा आहे. अशा गोष्टी सुचवणारे जे कोणी विद्वान अधिकारी आहेत ते आहे, तो मुद्दा आहे. तुम्हाला लोकप्रिय अभिनेत्यांची गरज पडते का? तुमचा जो तुमचं ग्रंथालय संचालनालय आहे ना, तुमच्या संस्था आहेत ना, सक्षम अधिकारी आहेत, 150-200 प्रतिभावंत आहेत सगळ्या समित्यांमध्ये मंडळांमध्ये मिळून. हे ब्रँड अँबॅसेडर आहेत वाचन चळवळीचे वर्षानुवर्ष. राज्यातली वाचन संस्कृती गेल्या 150 वर्षामध्ये लोकप्रिय अभिनेते, नट, नट्या, राजकारणी यांनी नाही रुजवली आणि संस्कारित केली. ते तर केवळ व्यावसायिक आहेत, राजकारणी असले तरी. ती केली आहे शालेय ग्रंथालयांनी, तिथल्या ग्रंथपालांनी, तिथल्या शिक्षकांनी. संस्कार हे जे आहेत ना, हे अँबॅसेडर या चळवळीचे, हे सारे जे मगाशी म्हटल्याप्रमाणे ब्रँड अँबॅसेडर आहेत, हे का नाही लक्षात येत अधिकाऱ्यांच्या, विद्वान अधिकाऱ्यांच्या, तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या, शासनाच्या, प्रशासनाच्या, मंत्रिमंडळाच्या, मंत्र्यांच्या? वाचन संस्कृती महाराष्ट्रातली गेल्या 150 वर्षामध्ये ही वृत्तपत्र, त्यांच्या रविवार पुरवण्या, नियतकालिकं, मासिकं, त्रैमासिकं, वार्षिकं, दिवाळी अंक, सार्वजनिक ग्रंथालयं, शासनाचं ग्रंथालय संचालनालय, त्यांची विभागीय ग्रंथालयं, जिल्हा ग्रंथालयं, तालुका ग्रंथालयं, नियतकालिकं, ग्रंथ प्रकाशक, वितरक, ग्रंथ प्रदर्शनं, विभागीय आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनं, साहित्य संस्थांची. आम्ही काय केलं? 100 वर्षाच्या आमच्या संस्थांनी हेच काम केलं आहे ना. दुसरं काय काम आहे आमचं? करत नसतील तर त्यांना जाब विचारा ना. आम्ही विचारतो तसं, का करत नाही म्हणून. का नाही विचारत जाब त्यांना? सरकारने पण विचारावा. सरकार याकरता विचारत नाही की सरकार स्वतःच उत्सवी झालेलं आहे. कोण विचारेल जाब त्यांना? अनुदान देताना तुम्ही विचारा तुमच्या घटनेप्रमाणे तुम्ही काम का करत नाही म्हणून. हे जे 150 वर्षामध्ये महाराष्ट्रातली समृद्ध वाचन संस्कृती आणि वाचन चळवळ, ती इतकी क्षीण झालेली नाही की त्याला लोकप्रिय अभिनेत्याला ब्रँड अँबॅसेडर बनवून 1.5 महिन्यामध्ये तिला इंजेक्शन दिल्यासारखी ती एकदम आपल्या पायावर उभी होऊन तंदुरुस्त होईल. तिचं आरोग्य ठणठणीत आहे. तुम्ही आकारांचं चित्र मांडू नका गैर.
आमच्या पूर्वजांपासून आमच्यापर्यंत आम्ही आयुष्यभर हेच काम करत आलेलो आहे. वाचन चळवळ, वाचन संस्कार, ग्रंथव्यवहार, ग्रंथसंस्कार, भाषा साहित्य संस्कृती वाढवण्याचं, जोपासण्याचं. आम्हीच आहोत ब्रँड अँबॅसेडर. आमचे सगळे लेखक आहेत ब्रँड अँबॅसेडर. वाचकही ब्रँड अँबॅसेडर आहेत, जे प्रचंड प्रमाणावर वाचतात. वैयक्तिक ग्रंथसंग्रह आहेत लोकांचे. घरोघर आधी मुलांवरती वाचन संस्कार होईल याच्यासाठी आम्ही म्हणतोय की निरंतर वाचन संस्कार योजना जी आहे ती आखा. कशी आखायची ठाऊक नसेल तर आम्हाला विचारा, आम्ही सांगतो. तुम्हाला तर गरजच नाही आहे आम्ही काय म्हणतोय ते ऐकायची. अहो, मुलांचं मासिक 100 वर्षाहून अधिक काळ सुरू आहे. सरकारचं स्वतःचं शासनाचं किशोर मासिक, आनंदसारखी मासिकं, किती मोठी मुलांची वाचन चळवळ चालवली आहे यांनी शतकभर. लेखक कार्यकर्ते महाराष्ट्रातले सगळे यांनी रुजवली आहे, वाढवली आहे, समृद्ध केली आहे वाचन चळवळ. हे सगळेच ब्रँड अँबॅसेडर आहेत. तुम्ही कोणत्या तरी एका ब्रँड अँबॅसेडरला आमच्यासमोर उभं नका करू आयकॉन म्हणून वाचन संस्कृतीचा. हे नाही आहेत आयकॉन अभिनेते, राजकारणी. जे आयकॉन आहेत त्यांना तुम्ही त्यांचा सहभाग नाकारताय. हे जे सगळे घटक आहेत वाचन चळवळ समृद्ध करणारे, रुजवणारे, वाढवणारे, या सगळ्या घटकांचा त्या संपूर्ण महावाचन उत्सवामध्ये तुम्ही कुठेही त्यांना डावलून, त्यांना नाकारून, त्यांचा सहभाग नाकारून ते अस्तित्वात आहेत याची कुठली दखलच त्या शासन निर्णयातून दिसत नाही. त्यांच्यामार्फत काहीच करून घ्यायचं नाही. रीड इंडिया करेल आणि अमिताभ बच्चन करेल. तुम्ही काय कराल? केवळ एका लोकप्रिय अभिनेत्यावर तुम्ही ही जबाबदारी टाकणार आहात. अशा महोत्सवाची गरजच काय मुळामध्ये, असं आम्ही पत्रात विचारलं आहे. मुळात आम्ही पत्रात सुचवलं आहे त्याकडे लक्ष द्या. मुक्तद्वार अभ्यासिका वाढवा. प्रत्येक गावाला पुस्तकाचं गाव करा. 4 ठिकाणी फक्त पर्यटनाच्या ठिकाणी आम्ही काय केलं दाखवण्यासाठी, आणि जिथे कोणी वाचायला जाणार नाही, पर्यटनाला जाणार आहे, तिथे पुस्तकांची गावं करून काहीच उपयोग नाही आहे. प्रत्येक गाव हे पुस्तकांचं गाव व्हायला पाहिजे. 64 वर्षात झालेलं नाही आहे अजून. 40 वर्षापासूनची घोषणा आहे गाव तिथे ग्रंथालय, अद्याप पूर्ण होत नाही आहे. पुस्तकांच्या कमिशन बाजीनी वाढलेल्या पुस्तकांच्या ज्या किमती आहे ना, त्या कशा नियंत्रणात येतील याच्यासाठी काही योजना आखा. त्या कमी करा, म्हणजे आपोआप लोक पुस्तकं विकत घेतील. तुम्ही ग्रंथ वाचनाला, वाचन करायला लोकांना प्रवृत्त करण्यासाठी आवश्यक असं काहीच करायला तयार नाही उत्सवांशिवाय. स्वस्त दरात पुस्तक उपलब्ध करण्याच्या योजना आखा. त्यातले खूप तज्ज्ञ आहेत महाराष्ट्रात. तुमची इच्छाशक्ती पाहिजे ना राजकीय हे सगळं करण्याची. वाचन संस्कार ही दीर्घकालीन उपाययोजना आहे. अशी 1.5 महिन्याची अल्पकालीन उपाययोजना नाही आहे ती. वर्षातून एकदा संस्कार, महिनाभर काहीतरी घंटे वाजवली आपण, टाळ्या वाजवल्या आणि घरी गेलो, असं होणारं काम नाही आहे. संमेलन नाही आहे ते. खर्च त्या मूळ पायाभूत बाबींसाठी करा. त्या शासन निर्णयात असं म्हटलं आहे सुरुवातीलाच की 2023-24 या वर्षातली वाचन चळवळ मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरली. म्हणजे काय झालं असं आम्ही विचारलं आहे पत्रात. म्हणजे नेमकं काय झालं यशस्वी ठरली म्हणजे? कोणी ठरवलं ती यशस्वी झाली? कोणाकडून तपासून घेतलं तुम्ही? कोण तज्ज्ञ होते ती यशस्वी झाली हे सर्टिफिकेट देणारे तुम्हाला? कोणाचं प्रमाणपत्र दाखवताय तुम्ही? दाखवा ना प्रमाणपत्र आम्हाला. कोण तज्ज्ञ आहेत त्यातले त्यांनी तुम्हाला म्हटलं की यशस्वी झाली? या यशस्वीतेचं तुमचं मोजमाप काय आहे, निकष काय हे तर कळू द्यात आम्हाला. ते निकष चुकीचे असतील तर आम्ही बोलू, जर योग्य असतील तर मान्य करू. सांगतच नाही तुम्ही काही. अपारदर्शी कारभार झालेला आहे सगळं. हे आम्ही सगळं आमच्या पत्रात विचारलेलं आहे. मुळामध्ये काय आहे की राज्याला अद्यापपर्यंत वर्षानुवर्ष मागितलं जात असलेलं ग्रंथालय विषयक धोरणच देत नाही आहे सरकार. ग्रंथालय परिषद जी आहे का ग्रंथालय कायद्यातली, ती निर्माणच करत नाही आहे पुन्हा पुन्हा सांगून सुद्धा. आता हे ग्रंथ धोरणच जर नाही आहे, ग्रंथालय धोरणच जर नाही आहे, वाचन धोरणच जर नाही आहे, ग्रंथदाराचं धोरणच जर नाही आहे, तर त्याच्या अभावी हे काय चाललेलं आहे? ज्याला जे वाटेल ते धोरण आहे का? म्हणजे उत्सव साजरा करणं हेच धोरण आहे का वाचन विषयक, वाचन संस्कृती विषयक? आधी ते धोरण तयार करा. धोरणाअभावी केवळ अधिकारी सुचवतात आणि मंत्री मान्य करतात. याला धोरण नसतात म्हणत. हे जे काही चाललेलं आहे हे जरा थांबवा. फार झालं आता, हे अति झालेलं आहे. वीट आलाय लोकांना तेच ते ऐकण्याचा, बोलण्याचा, सांगण्याचा.
मुद्दा असा आहे, ऐकणार आहे का कोणी हे बघू.